दिवसा घरफोडी करणारा आंतरराज्य चोरटा जेरबंद। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व माननीय रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना त्यांच्या बातमीदाराकडून इसम नामे सॅमसन रुबिन डॅनियल वय 25 वर्ष राहणार बेतुरकर पाडा क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस रूम नंबर 5 कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे याने सदरचा गुन्हा केल्याची व हा आरोपी सुरत येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्याच्याकडील पथक लागलीच रवाना होऊन सदर आरोपी सुरत येथून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील तपास कामे विश्रामबाग पोलीस ठाणे येथे रिपोर्टसह दिनांक 28/9/2024 रोजी हजर केले व कायदेशीर अटक केले। त्यानंतर सदर इसमास यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांनी माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाकडून आरोपीस याची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील संयुक्त पथकाने सदर आरोपी इसम विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील सदर आरोपी इसम सॅमसन डॅनियल यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपी याने चोरी केलेला मुद्देमाल वांगणी जिल्हा ठाणे येथे दिला असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांच्या सोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर, संदीप नलवडे, मोहम्मद मुलानी, सुनील पाटील यांच्या पथकाने वांगणी जिल्हा ठाणे येथे जाऊन कल्याण, रत्नागिरी, जळगाव, सुरत व खंडवा अशा ठिकाणी गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळालेली आहे। सदरचा आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार करत आहेत।